विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक सचिन सकरे इथे आलेलो आहे. व्हेनेटर करिअर्सने घेतलेल्या पहिल्या पोलीस भरती मॉक टेस्ट मधील मराठी व्याकरण या विषयातील प्रश्नांचे विश्लेषण देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी. तर लगेच आपण सुरुवात करूया प्रश्नांना. तर बघा, एकूणात प्रश्नपत्रिकेमधील 76वा प्रश्न आणि मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर ए आणि ऐ या संयुक्त, बघा संयुक्त हा शब्द, तर ए आणि ऐ या संयुक्त स्वरांचे उच्चार स्थान ओळखा. हे संयुक्त स्वर आहेत, ए आणि ऐ यांचे उच्चार स्थान ओळखा. तर बघा मित्रांनो, या पर्यायात गेल्यानंतर पहिला पर्याय जो आहे तोच या प्रश्नाचं उत्तर आहे. ए आणि ऐ हे जे संयुक्त स्वर आहेत त्यांचे उच्चार स्थान कोणते आहे? कंठ तालव्य. तर बघा, यांचे उच्चार स्थान कंठ तालव्य हेच काय आहे तर हे आपण लगेच बघूया. तर ए आणि ऐ हे इथं सांगितल्याप्रमाणे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. ए आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत. तर बघा, हे संयुक्त स्वर कसे बनतात याच्यावर यांचे आपल्याला उच्चार स्थान समजून येतं. तर बघा, हा जो ए आहे तो अ आणि ई किंवा ई यांच्यापासून तयार होतोय. तर आय जो आहे तो आ आणि ई किंवा ई यांच्यापासून तयार होतोय. म्हणजे ए आणि ऐ हे दोन्ही संयुक्त स्वर आहेत. ए हा स्वर आहे तो अ आणि ई यांच्यापासून तयार होतो, तर ऐ हा स्वर आ आणि ई यांच्यापासून तयार होतोय. आता बघा, हा अ जो आहे अ किंवा हा आ या दोन्हींचं उच्चार स्थान आहे ते काय आहे? कंठ. तुम्ही उच्चार जर करून बघितला तर अ आणि आ या दोन्हींचा उच्चार आपल्या कंठातून होतो. या दोन्हींचा उच्चार करताना आपल्या कंठावर ताण पडतो. त्यामुळे अ किंवा आ दोन्हींचाही उच्चार कंठातून होतो. आणि हे जे पुढले आहेत ई ई किंवा इथं पण ई आहेत, या दोन्हींचा उच्चार जो आहे तो तालव्य आहे. या दोन्हींचा उच्चार तालव्य आहे. या दोन्हींचा उच्चार तालव्य आहे. त्यामुळं ए आणि ऐ हे दोन्ही ह्या दोन स्वरांपासून बनलेले असल्यामुळं ए आणि ऐ यांचा उच्चार स्थान कोणतं आहे? कंठ तालव्य. कंठ तालव्य. कंठ तालव्य असा आहे. तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, या टेस्टचं स्पष्टीकरण देत असताना मी असं गृहीत धरलेलं आहे की तुमचा आधी व्यवस्थित अभ्यास झालेला आहे मराठी व्याकरणचा. त्या अनुषंगाने मी तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे, तुम्हाला समजेलच. बघा, आता पुढला प्रश्न आहे गुलामगिरी. गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? तर बघा, गुलामगिरी हे नाव आहे पण त्या नामाचा कोणत्या उपप्रकारात येतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, इथं पर्याय दिले आहेत. पहिला दिलेला आहे सामान्य नाम. तर गुलामगिरी हे सामान्य नाम नाही. गुलामगिरी हे सामान्य नाम नाही. सामान्य नाम म्हणजे काय? तर एकाच प्रकारच्या वस्तूंना, प्राण्यांना किंवा पदार्थांना दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम असतं. म्हणजे सामान्य नाम असतं. उदाहरणार्थ पर्वत. पर्वत हे सामान्य नाम आहे का? तर ती एकाच प्रकारचं, जगात जेवढे पर्वत आहेत त्यांचं एकच वैशिष्ट्य असतं, ते एक प्रकारचेच वस्तू किंवा पदार्थ असतो असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पर्वत हे काय आहे? सामान्य नाम आहे. पर्वत किंवा त्यासारख्याच अजून इतर अनेक नावं सांगता येतील. नदी ही सामान्य नाम आहेत. ही सामान्य नाम आहे. आता बघा, दुसरा पर्याय आहे भाववाचक नाम. तर भाववाचक नाम हेच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. भाववाचक नाम म्हणजे काय? तर व्यक्ती किंवा वस्तूंमधल्या गुणांना दिलेले नाव. वस्तू किंवा व्यक्तींमधल्या कशाला? गुणांना दिलेले नाव. गुणांना दिलेले नाव म्हणजेच काय? तर भाववाचक नाम असतं. मग गुलामगिरी हा काय आहे? माणसामधला गुण आहे. गुलामगिरी हा माणसांमधला गुण आहे. भले तो खराब असेल पण तो काय आहे? माणसांमधला गुण आहे. गुणांना दिलेले नाव आहे. त्यामुळं गुलामगिरी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय? तर बघा, हे खालचे जे दोन पर्याय आहेत, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम, हे दोन्हीही जे नामांचे प्रकार आहेत ते काय आहेत? सामान्य नामाचे उपप्रकार आहेत. उपप्रकार म्हणण्यापेक्षा या दोन्ही नामांचा समावेश सामान्य नामामध्येच होतो. या पदार्थवाचक नामांचा समावेश पण सामान्य नामामध्ये होतो. समूहवाचक नामांचा समावेश पण सामान्य नामामध्ये होतो. हे काय नामाचे दोन प्रकार नाहीत.
पदार्थवाचक नामाचं उदाहरण म्हणजे कोणते? तर समजा साखर, दूध हे पदार्थवाचक नामाचे उदाहरणं सांगता येतील आपल्याला. समूहवाचक नामाची उदाहरणं कोणती आहेत? समूह, ज्यातून समूह दिसतोय अशी नामं, ते म्हणजे समजा सैन्य हा एक समूहाला दिलेलं नाव आहे. सैन्य हे एका समूहाला दिलेलं नाव आहे. तसंच कळप हे पण काय आहे? एका समूहाला दिलेलं नाव आहे. हे समूहवाचक नामांमध्ये यांचा समावेश होतो, सैन्य आणि कळप यांचा. पदार्थवाचक नामामध्ये साखर आणि दूध यांचा समावेश होतो किंवा सर्व पदार्थांचा समावेश होतो. पण हे काय नामाचे वेगळे उपप्रकार नाहीत. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम यांचा समावेश सामान्य नामांमध्येच केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भाववाचक नाम. तर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, परटा कधी येशील परतून. परटा कधी येशील परतून या वाक्यातील रस ओळखा. या वाक्यातील रस ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य आहे परटा कधी येशील परतून, हे मराठीतील थोर साहित्यिक प्र के आत्रे यांच्या पुस्तकामधील वाक्य आहे, परटा कधी येशील परतून. आणि हे विनोदी स्वरूपाचं वाक्य आहे, विनोदी स्वरूपाचं वाक्य आहे. त्यामुळं हे वाक्य कोणत्या रसात आहे? तर हास्य रसात आहे. हास्य रसात आहे. हास्य रसाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? तर विनोद. विनोद मग विनोदी कविता असेल, विनोदी नाट्य असेल, यांचा समावेश कशात होतो? हास्य रसामध्ये. यांचा समावेश हास्य रसामध्ये होतो. आणि हास्य रसामध्ये अजून कशात होतो? विनोदी कविता. म्हणजे विनोदी कविता ह्या कोणत्या प्रकारच्या असतात? तर बहुतेक विडंबन कवितांचा समावेश. बघा, विडंबन कवितांचा समावेश हा कशात येतो? तर हास्य रसामध्ये होतो. विडंबन कवितांचा समावेश कशात होतो? हास्य रसात होतो. आता मी काय इतर जे इतर पर्याय दिले आहेत, बीभत्स हा पण एक रसच आहे, शृंगार हा पण एक रस आहे, आणि करुण हा पण एक रस आहे. तर रस म्हणजे काय? तर थोडक्यात सांगतो की एखादा शब्द उच्चारल्याबद्दल किंवा एखादं वाक्य उच्चारल्यानंतर आपल्या मनात जो एक भाव निर्माण होतो, एक भावना निर्माण, त्या भावनेलाच काय म्हणायचं? रस असं म्हणायचं. तर ज्यावेळेस आपण परटा कधी येशील परतून हे जे साहित्य वाचायला घेतो, आणि ते साहित्य वाचताना, ते पुस्तक वाचताना प्रख्यात्रेंचं हे ज्यावेळेस आपण वाक्य वाचतो, त्यावेळेस आपल्याला काय होतं? हसायला येतं, म्हणजे हास्यरस निर्माण होतो. आता एवढ्या वाक्यावरून आपल्याला समजून येत नाही, पण प्रत्यक्षात पुस्तक वाचताना ते समजून येतं. परटा कधी येशील परतून याच्यातून, त्यामुळे त्याला हास्य रसाचं उदाहरण असं म्हटलेलं आहे. आता बीभत्स रसाचं उदाहरण काय बघा. बीभत्स रस कधी कशातून निर्माण होतो? तर एखाद्या शब्दाचा उच्चार केला जर आपल्याला किळस येत असेल, किळस येत असेल किंवा वीट वाटत असेल, किळस वीट असं वाटत असेल, तर अशा वेळी त्या शब्दातून कोणता रस बाहेर पडलेला असं म्हणायचं? तर बीभत्स रस बाहेर पडलेला असं म्हणायचं. आता उदाहरणार्थ याचं एक उदाहरण फक्त सोपं सांगतो की बऱ्याच महिलांना गरोदरपणामध्ये डोहाळे लागतात. तर काही महिला ह्या डोहाळे लागतात, त्या डोहाळ्यामध्ये महिलांना अनेक पदार्थ खावेसे वाटतात. कुणाला चिंचच खाऊ वाटते, तर कुणाला अजून इतर फळ पदार्थ खाऊ वाटतात. पण मी असं एका महिलेचं उदाहरण ऐकलेलं आहे की त्या महिलेला स्वतःच्या नाकातील मेकूड खाऊन किंवा शेंबूड खाण्याचीच तिला आवड झाली होती. कशामध्ये? तर डोहाळ्यांमध्ये तिला डोहाळे लागले ते. आता शेंबूड किंवा मेकूड हे शब्दांचे नाव ऐकल्यानंतर तुमच्या मनात जो भाव निर्माण झाला, तो भाव निर्माण झाला तो कोणता? बीभत्स हा भाव निर्माण झाला, बीभत्स. तर ह्या किळस किंवा वीट आणणारे जे शब्द असतात त्यांना काय आपण म्हणतो? बीभत्स रसाचं उदाहरण म्हणतो. त्यानंतर शृंगार रस. शृंगार रस हा कसा आहे? तर स्त्री पुरुषांच्या आकर्षणातून निर्माण होणारा हा रस आहे. स्त्री पुरुषांच्या आकर्षणातून निर्माण होणारा हा रस आहे. उदाहरणार्थ, या सांजवेळी पाहिजेस तू जवळी. म्हणजे प्रियकर आपल्या प्रेयसीला आठवून म्हणतोय की या सांजवेळी तू पाहिजेस तू जवळी. असं जर उदाहरण आले तर ते उदाहरण कशाचं असतं? शृंगार रसाचं असतं. किंवा परीक्षेला नेहमी येणारं उदाहरण कोणतं आहे की डोळे हे जुलमी गळे रोखून मज पाहू नका. डोळे हे जुलमी गळे रोखून मज पाहू नका. असं जे स्त्री पुरुषाचं आकर्षण दाखवणारे जे वाक्यरचना किंवा शब्द असतात त्यांचा समावेश शृंगार रसात होतो. आता मराठी गाणी जी आपण ऐकतो त्या गाण्यांमधल्या ज्या लावणी असतात, लावण्या, त्या सर्व लावण्यांचा समावेश कशात होतो? शृंगार रसामध्ये होतो, लावण्यांचा.
म्हणजे इथं जसा विडंबन कवितांचा समावेश होतोय हास्य रसात, तसा शृंगारमध्ये लावण्या ज्या असतात त्यांचा समावेश शृंगार रसात होतोय. त्यानंतर करुण रस. करुण रस हा जो आहे तो काय करतो, दुःख व्यक्त करणारा रस आहे. दुःख व्यक्त करणारा रस आहे. आणि करुण रसाचं कायम हमेशा विचारलं जाणारं उदाहरण म्हणजे कवी यशवंत यांच्या आई या कवितेतल्या ओळी. त्या ओळी आहेत, मी तोंडी सांगतो की आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. या कवीच्या आईचा मृत्यू झालेला आहे आणि जेव्हा दुसऱ्या कोणी आईला हाक मारलेली या कवीच्या कानावर येते तेव्हा त्याला कसं दुःख होतं या कवितेतून सांगतायत की आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. असे रस आहेत. तर या प्रत्येक रसाचं आपण उदाहरण बघणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे हास्यरस. आता बघा यानंतरचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. बघा पोलीस भरतीला ठराविकच 25-30 शब्द आहेत, त्या शब्दांवरच शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न येत असतो. तेवढे जर शब्द केले तर त्या शब्दांच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. आणि ते शब्द जे आहेत शुद्ध शब्द ओळखा म्हणून येणारे ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणता, तर आतापर्यंतच्या झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका जर चाळून बघितल्या आणि त्यामधले सगळे शब्द समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा शुद्ध शब्द ओळखा असे जर बाजूला लिहून काढले तर त्यातलेच अनेक शब्द हे रिपीट होत असतात. तसाच हा कायम रिपीट होणारा शब्द आहे. याच्यात निर्भरसना हा जो शब्द आहे त्या शुद्ध शब्द ओळखा म्हणून विचारला जातो. तर याच्यामधले हे खालचे जे 3 आहेत हे तिन्हीचे तिन्ही काय आहेत, चुकीचे पर्याय आहेत. आणि याचं उत्तर आहे पहिला पर्याय निर्भरसना. निर्भरसना हा शुद्ध शब्द आहे, तो असाच कायम लिहिला जातो. तुम्ही असाच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा निर्भरसना हा जो शब्द आहे त्याचा अर्थ कधी कधी समानार्थी शब्दांमध्ये पण याचा अर्थ विचारला जातो. तर याचा अर्थ आहे निंदा. याचा अर्थ आहे निंदा किंवा उपहास. निंदा किंवा उपहास. आणि निर्भरसना याचा विरुद्धार्थी शब्द बघा. विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती. विरुद्धार्थी शब्द आहे स्तुती. तर निर्भरसना म्हणजेच निंदा किंवा उपहास. आणि निर्भरसना शुद्ध शब्द असा आहे, त्यात निर्भरसना वाचल्यामुळे अनेकांना असा वाटू शकतो किंवा असाही वाटू शकतो न ची दुसरी वेलांटी असणारा, तर हा असा आहे. त्याचबरोबर 1-2 शब्द मी तुम्हाला मित्रांनो आज सांगतो. पुढं आपल्या प्रश्नपत्रिका अनेक होणार आहेत, त्यात सर्वच्या सर्व असले शब्द, शुद्ध शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द परीक्षेला येणारे आपले होणार आहेत. आज फक्त मी तुम्हाला 2 असे शब्द सांगतो की त्या शब्दांच्या ते शब्द कायमच शुद्ध शब्द ओळखामध्ये येणारे आहेत. त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे तज्ञ. तर बघा आता हा जो मी इथं लिहिलेला शब्द आहे तज्ञ, तर अनेकांना वाटतं हाच शुद्ध शब्द आहे, अनेकांना वाटतं हाच शुद्ध शब्द आहे. पण तज्ञ हा खरं तर शुद्ध शब्द कसा आहे, तर बघा त आणि त्याला तच्या पुढे ज आणि ज ला ज्ञ जोडलेला हा खरं तर शुद्ध शब्द. हा शुद्ध शब्द आहे. हा शुद्ध शब्द, हा अशुद्ध शब्द आहे. त्याचबरोबर दुसरा एक शुद्ध शब्द ओळखामध्ये कायम पोलीस भरतीला येणारा शब्द आहे तो म्हणजे आशीर्वाद. हा अनेक प्रकारे लिहिला जातो. आशीर्वाद अनेक प्रकारे लिहून तुम्हाला फसवलं जातं. तर फळ्यावर जो मी लिहिलेला आहे आशीर्वाद, अनेकांना वाटतं हाच बरोबर आहे, पण हा पण चुकीचा आहे. खरा आशीर्वाद शब्द आहे बघा आशीर्वाद. बघा आपण रस्त्याने येता जाता अनेक घरांवर किंवा अनेक गाड्यांवर अनेक ठिकाणी आपण आशीर्वाद शब्द वाचतो किंवा आशीर्वाद नावाचे हॉटेल्स वगैरे असतात. तर अशा ठिकाणी कायम असाच शब्द लिहिलेला असतो, कारण असं लिहिणं, शीची पहिली वेलांटी लिहिणं हे सगळ्यांना सोयीस्कर वाटतं किंवा ते चांगलं दिसायला दिसतं, त्यामुळे असं लिहितात. पण आशीर्वाद हा उच्चार शास्त्रानुसार शुद्ध शब्द कसा आहे असा आहे आशीर्वाद. त्यामध्ये शीची कायम दुसरी वेलांटी असते आणि वावर रफार असतो, हे लक्षात ठेवा. तर बघूया आता पुढला प्रश्न. बघा इथं काय ओळखायचं आहे, तर केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. छे
मी तसे बोललोच नाही. वाक्य काय? छे, मी तसे बोललोच नाही. यामध्ये केवळ प्रयोग अव्यय आहे छे, केवळ प्रयोग अव्यय आहे छे. तर बघा या वाक्याचा जर नीट अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्या ध्यानात येतोय की जो बोलणार आहे तो काय करतोय, समोरच्या बोलण्याला विरोध दर्शवतोय. समोरचा त्याला काय म्हणत असला पाहिजे की तू पाठीमागा असा असा बोलला होतास, तू पाठीमागा असा असा बोलला होता. याला विरोध म्हणून तो काय म्हणतोय, छे मी तसे बोललोच नव्हतो. म्हणजे हा विरोध करतोय हे याच्यातून दिसून येते. त्यामुळे इथलं जे छे हे जे केवळ प्रयोगी अव्यय आहे ते काय आहे, विरोध दर्शक आहे, विरोध दर्शक आहे. त्यामुळे याचं उत्तर विरोध दर्शक असं आहे. आता बघा छे सारखाच असणारे केवळ प्रयोगी अव्यय आहे ते विद्यार्थ्यांना कायम फसवत असतं, परीक्षेला आलं की फसतं. छे आणि दुसरं एक आहे ते म्हणजे छी. दुसरं आहे बघा इथे लिहितो छी. तर हे छी हे जे केवळ प्रयोगी अव्यय ते आहे तिरस्कार दर्शक. छी जर म्हटलं तर ते आहे तिरस्कार दर्शक आणि छे जर म्हटलं तर ते आहे कसं, विरोध दर्शक आहे. छे म्हटलं तर विरोध दर्शक आणि छी जे आहे ते आहे तिरस्कार दर्शक. कारण छी आपण कधी म्हणतो, रस्त्यात जाताना काय घाण दिसली किंवा काय घाण आपल्या अंगावर पडली तर आपण म्हणतो छी, किंवा शी सुद्धा म्हणतो, शी सुद्धा म्हणतो. शी सारखा छी हा पण शब्द आपण वापरतो. छी आहे तिरस्कार दर्शक आणि छे जे आहे, छे जे आहे त्याच्या पुढे हा विसर्ग आहे बरं का. छे जे आहे ते पण आहे कसं, तर विरोध दर्शक. छे आहे विरोध दर्शक आणि तिरस्कार दर्शक आहे छी. ह्या दोन्हींमधला फरक लक्षात ठेवा. आपण स्पष्टीकरण देताना मी तुम्हाला फक्त थोडीच काय माहिती देतोय, तेवढी जर तुम्ही माहिती आतापासून करत गेलात तर आपल्या इथून पुढे 25 ते 30 प्रश्नपत्रिका होणार आहेत. तोपर्यंत मराठी व्याकरणातला एकही मुद्दा तुमचा शिल्लक राहणार नाही. पोलीस भरतीला जे तुमच्या 25 प्रश्न येणार आहेत, तुम्ही जिथं कुठं परीक्षा द्याल ते 25 पैकी 25 प्रश्न तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीज मधलेच दिसून येतील. फक्त ह्या थोडा भाग आहे, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोंदवून घ्या. तर बघा आता लगेच आपण आश्चर्यदर्शकचं उदाहरण बघूया. आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे ते म्हणजे बापरे किंवा अबब. आपण अनेक वेळा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी काय करतो, बाप रे किंवा अबब असं म्हणतो. त्याचबरोबर खेददर्शक. आता केवळ प्रयोगी अव्ययांचे जर तुम्ही प्रकार बघितले पुस्तकांमध्ये तर तिथं खेददर्शक असा पर्याय दिसणार नाही. आता इथं यांनी टाकलेला आहे खेददर्शक, पण त्याच्याऐवजी तुम्हाला दिसतो कोणता, शोकदर्शक दिसतो. शोकदर्शक. आता शोकदर्शकाचं उदाहरण कोणतं आहे तर देवारे किंवा अरे रे. आपण अनेक वेळा जर काही दुःखद घटना घडली तर आपण काय म्हणतो, अरे रे किंवा देवा रे असं म्हणतो. तर ते शोकदर्शक मध्ये येतात, तेच खेददर्शक मध्ये येतील. खेददर्शक आहे पुस्तकामध्ये आपल्याला शब्द सापडत नाही, त्यामुळे मी त्याला पर्याय म्हणून शोकदर्शक हा शब्द दिलेला आहे. पुढे जाऊया. तर बघा पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही असा प्रश्न विचारलेला आहे. कोणते नाही अशा प्रश्नांमध्ये शेवटपर्यंत वाचणं गरजेचं असतं आणि नाही या शब्दाला काय करणं गरजेचं असतं, अंडरलाईन करणं किंवा खून करणं गरजेचं असतं. का तर हा शब्द फसवतो. बऱ्याच वेळा तो नाही हा शब्द बघतच नाहीत. मुलं फक्त काय बघतात, पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य इथं बघतात आणि लगेच इथले वाक्य बघतात की कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे. त्यांना लगेच पहिलं वाक्य कळतं की हे कर्मणी प्रयोगाचं नाही. दुसरं वाक्य बघतात हे कर्मणी प्रयोगाचं दिसतंय, लगेच उत्तर हे लिहून टाकतात. उत्तर हे लिहून टाकतात आणि हे पण हे उत्तर चुकलेलं असतं. कारण त्याने पत्र लिहिले हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, पण हे एकटंच वाक्य नाही. कारण आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही, कोणते नाही आपल्याला ओळखायचं आहे. तर हे तर याचं उत्तर नाही, कारण हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्याने पत्र लिहिले. तर बघा कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा असतो तर वाक्यातील क्रियापद जर कर्माप्रमाणे चालत असेल, म्हणजे कर्माप्रमाणे म्हणजेच काय, कर्माचं लिंग वचन आणि विभक्ती बदलल्यानंतर जर क्रियापदाचं रूप सुद्धा बदलत असेल तर त्या वाक्याला काय म्हणायचं, कर्मणी प्रयोगाचं वाक्य म्हणायचं. आता इथं बघा त्याने पत्र लिहिले
याचं आपण जर वचन बदललं, पत्रचं समजा पत्रे असं अनेक वचन केलं तर त्याने पत्रे लिहिली. इथं पत्र हे काय आहे, कर्म आहे आणि कर्माचं वचन बदलल्यानंतर लगेच क्रियापदात बदल होतोय, त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. तसंच हे खालचं वाक्य बघा, राजाने राजवाडा बांधला. आता राजवाडा पण एक वचनी आहे, त्याचं पण जर आपण अनेक वचनी केलं राजवाडे, त्याचं पण अनेक वचनी केलं राजवाडे, तर राजाने राजवाडे बांधले म्हणजे बांधला या क्रियापदामध्ये बदल होऊन काय होतंय, बांधले असं क्रियापद होतोय. आणि हे क्रियापद चालतंय कशावरून, तर राजवाडा या कर्मानुसार चालतंय, त्यामुळे हे पण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यामुळे हे पण आपल्याला उत्तर नसणार, कारण कर्मणी प्रयोगाचं वाक्य नसलेलं आपल्याला वाक्य शोधायचं. चौथं वाक्य बघा की सोनालीने फूल तोडले. इथं पण फूल हे शब्द जर आपण अनेक वचन केलं आणि अनेक वचन करून ते फुले असं केलं तर लगेच क्रियापदाचं रूप बदलतंय. सोनालीने फुले तोडली, सोनालीने फुले तोडली असं लगेच क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतोय. त्यामुळं हे पण काय आहे, फूल या कर्मानुसार बदलणारं क्रियापद आहे या वाक्यात, त्यामुळे हे पण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आता पहिल्या वाक्याकडे येऊया. पहिलं वाक्य हेच खरं तर याचं उत्तर आहे, फक्त आधी मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं. आता गडावर सनई चौघडा वाजला. या वाक्यामध्ये सनई चौघडा जो आहे का, सनई चौघडा हे काय आहे, कर्ता आहे. सनई चौघडा काय आहे, कर्ता. याच्यामध्ये कर्म नाही, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचं वाक्य होऊ शकत नाही. आता हा कर्ता का आहे, तर बघा कर्ता ओळखण्याची पद्धत तुम्हाला माहितच असेल की कर्ता ओळखताना काय करायचं, क्रियापदातील जो धातू असतो. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये धातू कोणता आहे, यांच्यामध्ये क्रियापद आहे वाजला. वाजला या क्रियापदामध्ये धातू आहे वाज, वाज हा धातू आहे. या धातूला नारा, नारी, नारे असे प्रत्यय जोडून जर प्रश्न विचारला तर जे उत्तर येते तो त्याचा कर्ता असतो. तर इथं आपण विचारू शकतो वाजणारे काय, वाजणारे काय असा प्रश्न विचारणे आपल्याला उत्तर काय येतंय, सनई चौघडा. त्यामुळे या वाक्याचा कर्ता आहे सनई चौघडा आणि या वाक्यामध्ये कर्म नाही, या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं कधीच होऊ शकत नाही. कारण कर्मणी प्रयोगाचं कोणतंही वाक्य होण्यासाठी त्या वाक्यामध्ये कर्म असणं गरजेचं असतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय. लगेच पुढे जाऊया आपण. बघा गंगाजळी या शब्दाचा अलंकारिक अर्थ काय, गंगाजळी या शब्दाचा अलंकारिक अर्थ काय, तर बघा गंगाजळी म्हणजे जो पैसा आपण साठवून ठेवलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, आपल्याकडील गंगाजळी म्हणतो, त्याला गंगाजळी म्हणतो. गंगाजळी याच्यावरून अनेकांना असं वाटू शकतंय की डोळ्यातून अश्रू, पण हे पर्याय उत्तर नाही. किंवा अनेकांना असंही वाटू शकतंय की गंगा नदीचे पवित्र जल, तर हा पर्याय पण याचं उत्तर नाही. त्याचबरोबर हा पर्याय फसवा आहे की दारात हत्ती जुलणे इतकी संपत्ती, असं काही नाही, हे पण त्याचं उत्तर नाही. तर याचं उत्तर काय आहे, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, मग ती थोडी असो किंवा जास्त असो. एखादा गरीब व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, कायम शिल्लक म्हणून आपल्याकडे काय रक्कम ठेवू शकतो. ती त्या गरीब व्यक्तीची काय झाली, गंगाजळी झाली, ती त्याची गंगाजळी झाली. त्यामुळे याचं काय, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम असते, त्याला काय म्हणतात, गंगाजळी असं म्हणतात. तर यानंतरचा प्रश्न आहे, मी रस्त्यात पडलो. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे, कोणत्या प्रकारचे आहे असं पाहिजे. तर बघा मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे, आपण पर्यायाकडे येऊया. पहिला पर्याय आहे सकर्मक. सकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर त्याचा अर्थ आहे की या वाक्यामध्ये कर्म असणं गरजेचं असतं. तर बघूया या वाक्यामध्ये कर्म आहे का, तर मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये कर्म नाही मित्रांनो, लक्षात घ्या. बघा मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये कर्म नाही. कारण का, तर या वाक्यातला जो क्रियापद आहे, क्रियापद त्याच्यातल्या धातूला जर आपण प्रश्न विचारला की त्यातला धातू कोणता आहे, पडलो या क्रियापदामध्ये धातू आहे पड. याला जर नारा हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारला तर पडणारा कोण, मी आहे. पडणारा कोण, मी. तर बघा पडणारा जो असतो म्हणजे वाक्यात घडलेली क्रिया जो करणारा असतो तो असतो वाक्याचा कर्ता. इथं वाक्याचा कर्ता कोण आहे,
मी हा या वाक्याचा कर्ता आहे. आणि कर्म कोण असतं तर वाक्यात घडलेली जी घटना आहे ती भोगणारा, वाक्यात घडलेली क्रिया भोगणारा कोण असतो, वाक्याचं कर्म असतं. पण वाक्यात जी पडण्याची क्रिया आहे ती भोगणारा पण कोण आहे, मी हाच आहे. आलं लक्षात, मी हाच काय वाक्यात घडलेली घटना घडलेली क्रिया भोगणारा सुद्धा मीच आहे आणि वाक्यातला कर्ता सुद्धा मी हाच आहे. आणि ज्यावेळी वाक्यामध्ये क्रिया करणारा आणि क्रिया भोगणारा हा एकच असतो त्यावेळेस अशा वाक्यामध्ये कर्म नसतं, अशा वाक्यामध्ये कर्म नसतं. त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही. तर तुम्ही म्हणाल हे रस्त्यात हे काय आहे, तर रस्त्यात जे आहे ते आहे आधारपूरक. रस्त्यात आहे याला आधारपूरक म्हणतात, याला आधारपूरक म्हणतात. ते काय वाक्याचं कर्म नाही. आणि मी हा या वाक्याचा कर्ता याच्यात कर्म नाही. त्यामुळे हे सकर्मक वाक्य कधीच होऊ शकत नाही, सकर्मक पण होऊ शकत नाही, त्याचबरोबर द्विकर्मक पण होऊ शकत नाही, द्विकर्मक पण होऊ शकत नाही. आणि याच्यात कर्म नाही त्यामुळे याचं उत्तर काय येणार, अकर्मक. याच्यात अकर्मक होणार. आणि उभयविध क्रियापद सुद्धा नाही. उभयविध क्रियापद आपण नंतर ज्यावेळेस त्याच्यावर प्रश्न येईल त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल. तर हे आहे अकर्मक क्रियापद, अकर्मक प्रकारचं क्रियापद आहे. कोणतं क्रियापद, पडलो हे क्रियापद कसं आहे, अकर्मक प्रकारचं आहे. तर बघा हा जो 84वा प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे की नय तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते, नय तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते. तर विद्यार्थी मित्रांनो नय तत्पुरुष समास म्हणजे काय, तर असा समास ज्याची सुरुवात ही कशाने होते तर अभावदर्शक किंवा निषेधदर्शक उपसर्गाने होती. अभावदर्शक किंवा निषेधदर्शक शब्दाने याची काय होत असते, सुरुवात होत असते. आणि यामधील असा फक्त एकच शब्द आहे तो म्हणजे अप्रिय. अप्रिय म्हणजे काय तर प्रिय नसणारा. अप्रिय म्हणजे काय, प्रिय नसणारा म्हणजे प्रिय हा जो भाव आहे त्याचा अभाव असणारा, प्रिय या भावाचा अभाव असणारा म्हणजे प्रिय नसणारा. म्हणजे त्यामुळे याचं उत्तर काय आहे, अप्रिय हे उत्तर आहे. नय तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे इथं, अप्रिय आहे. इतर जी 3 उदाहरण आहे त्यामध्ये आजीव हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. दरमजल हे पण अव्ययी भाव समासाचंच उदाहरण आहे. आणि साखरभात हे मध्यम पदलोपी समासाचं उदाहरण आहे. तर बघा आता पुढला प्रश्न आहे 85वा. अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते. तर बघा अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते त्यासाठी मला अवग्रह हे जे चिन्ह आहे ते नक्की असतं कसं हे माहित असणं गरजेचं आहे. तर अवग्रह बघा अनेक ठिकाणी यस टाईप लिहिलेलं असतं, असं 2 वेळा लिहिलेलं असतं यस. या चिन्हाला काय म्हणतात, अवग्रह असं या चिन्हाला म्हणतात, अवग्रह. आणि कुठं वापरलं जातं तर अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी, अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठीच काय वापरलं जातं, अवग्रह हे विरामचिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असताना एक उदाहरण देतो. सैराट चित्रपटामध्ये तो आर्ची आलेले आहे हे सांगण्यासाठी परशाचा एक मित्र परशाला हाक मारतो की परशा, आरशा आली. ते स्पर्शा हा शब्द आहे, स्पर्शा हा शब्द आहे तो लांबवण्यासाठी त्याच्या पुढे कोणता चिन्ह वापरलं जातं तर असं अवग्रह हे चिन्ह वापरलं जातं. किंवा अनेक ठिकाणी आपण बोली भाषेत पण काय म्हणतो, शी असं म्हणतो, त्या शीचा उच्चार लांब होतो त्यावेळेस पण शीच्या पुढे जे आपण चिन्ह वापरतो ते चिन्ह पण कोणतं असतं, अवग्रह चिन्ह असतं. त्यानंतर बघा आता दुसरा पर्यायांची पण आपण चिन्ह लगेच बघूया तुम्हाला समजून येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय हेच. पण इतर पर्याय काय बघूया. तर पर्याय दाखवण्यासाठी जे आपण चिन्ह वापरतो तर त्या चिन्हाला म्हणतात विकल्प चिन्ह. त्या चिन्हाला काय म्हणतात, विकल्प चिन्ह. आणि विकल्प चिन्ह आपण कोणते चिन्ह या रेषेने दाखवतो. उदाहरणार्थ काय आपण म्हणतो, जल किंवा यालाच विकल्प म्हणून पाणी असं कधी कधी शब्द वापरतो. जल किंवा त्याला विकल्प म्हणून पाणी असा शब्द वापरतो. त्याचबरोबर 2 शब्द जोडण्यासाठी जे आपण चिन्ह वापरतो त्या चिन्हाला म्हणतात संयोग चिन्ह.
त्याला म्हणतात संयोग चिन्ह. आणि संयोग चिन्ह अशा आडव्या रेषेने आपण वापरला जातो. उदाहरणार्थ एक तुम्हाला उदाहरण देतो. हा शब्द आहे, दोन शब्द जोडण्यासाठी हे संयोग चिन्ह वापरलं जातं. आता साहित्य परिषद हा शब्द जोडण्यासाठी हे जे मध्ये मी आडवी रेष ओढलेली आहे साहित्य परिषद, त्याला काय म्हणतात? संयोग चिन्ह म्हणतात. आणि चौथा पर्याय, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर अर्धा राहिलेला शब्द पुढल्या ओळीत लिहिण्यासाठी जे चिन्ह वापरतो ते चिन्ह पण हे संयोग चिन्हच असतं. ते चिन्ह पण काय असतं? हे संयोग चिन्हच असतं, लक्षात ठेवा. ते चिन्ह संयोग चिन्हच असतं. आपण वाक्याच्या शेवटी आपण लिहितो, वाक्याच्या शेवटी लिहितो. उदाहरणार्थ जर समजा लोकसभेला या ह्याचा जर शब्द शेवटी येत असेल तर त्यामधला लोक हाच जर शब्द शेवटी येत असेल तर लोकच्या पुढे आपण काय करतो? संयोग चिन्ह देतो आणि खालच्या लाईनला सभेला असं देतो. याचा अर्थ हा शब्द एकच आहे हे दाखवून असतो. तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तो शब्द अपुरा राहिलेला दाखवण्यासाठी पण संयोग चिन्हच वापरलं जातं. बघूया पुढे आता. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. तर अधोरेखित शब्द बघा, अजित सकाळी पुण्यात पोहोचला. इथं सकाळी या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ज्या वेळेस एखाद्या शब्दातून एखाद्या घटनेची वेळ सांगितलेली असते किंवा एखाद्या घटनेचं ठिकाण सांगितलेलं असतं त्यावेळेस ज्या शब्दाद्वारे वेळ किंवा ठिकाण सांगितलं असतं तो शब्द हा सप्तमी विभक्तीत असतो. कोणत्या विभक्तीत असतो? सप्तमी. त्यामुळे याचं उत्तर आहे सप्तमी. कारण सकाळी हा जो शब्द आहे तो काय दाखवतोय? आपल्याला घटनेची वेळ सांगतोय. अजित कधी पुण्यात पोहोचला? तर सकाळी. घटनेची वेळ सांगतोय. त्यामुळे सकाळी या शब्दाची विभक्ती कोणती आहे? सप्तमी आहे. तसेच पुण्यात या शब्दाला पण त हा प्रत्यय लागलेला आहे. तर पुण्यात या शब्दातून आपल्याला काय समजतंय? ठिकाण समजतंय. तर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की जे शब्द ठिकाण आणि वेळ सांगणारे असतात त्या शब्दांची विभक्ती कोणती असते? सप्तमी असते. त्यामुळं पुण्यात या शब्दाची विभक्ती पण काय आहे? सप्तमीच आहे. बघा समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द आहे तुंदील तनू. तुंदील तनू हा संस्कृत शब्द आहे त्यामुळे त्याच्या न ची काय होते? पहिला उकार येतोय, पण तो मराठीमध्ये येतो अनेक वेळा पाठीमागे आलेला आहे. तर तुंदील तनू, तुंदील तनू आपण कुणाला म्हणतो? तर गणपतीला म्हणतो. गणपतीचं दुसरं नाव काय आहे? तुंदील तनू. आता गणपती जर बघितला तर गणपतीचं महत्वाचं काय वैशिष्ट्य आहे? तर त्याची कायमच तुम्हाला डेहरी पुढे आलेली दिसेल. डेहरी पुढे आलेली दिसेल. त्यामुळं तुंदील तनूचा अर्थ जसा गणपती आहे तसाच काय अर्थ आहे? ढेरपोट्या. ढेरपोट्या म्हणजे ज्याची ढेर पुढे आली आहे, ज्याचं पोट मोठं आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ढेरपोट्या म्हणतो. म्हणजेच तुंदील तनू म्हणजेच काय? गणपती. बघा मित्रांनो, पुढला प्रश्न आहे भद्रजन. भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. इथं आपल्याला विचारलेला विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर भद्रजन हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे सज्जन. भद्रजन म्हणजेच काय? सज्जन. मग सज्जनचा विरुद्धार्थी शब्द जो असेल तोच काय असणार आहे? भद्रजनचा पण विरुद्धार्थी शब्द असणार आहे. भद्रजनचा समानार्थी शब्द आहे सज्जन आणि सज्जनचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. त्यामुळे दुर्जन हाच काय आहे? भद्रजनचा विरुद्धार्थी शब्द आहे. भद्रजनचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? दुर्जन आहे. सज्जन तर येणार नाही कारण तो भद्रजनचा समानार्थी असल्यामुळे आणि इतर पर्याय तर नाही देत. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? दुर्जन. भद्रजन याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. बघा आता ही जी व्यंजने दिली आहेत ख, घ, छ, ठ, ढ या व्यंजनांना कोणती व्यंजने म्हणतात? यांना कोणती व्यंजने म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी व्यंजने दिली आहेत या व्यंजनांना महाप्राण व्यंजने म्हणतात. यांना काय म्हणतात? महाप्राण व्यंजने म्हणतात. आता यांना महाप्राण व्यंजने का म्हणतात? तर महाप्राण व्यंजन म्हणजे काय? तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना उच्चारामध्ये ह ची छटा असते, ज्या व्यंजनांमध्ये ह ची छटा दडलेली असते त्यांना काय आपण म्हणतो? महाप्राण व्यंजने म्हणतो.
आणि त्या ख चा उच्चार करताना पण थोडा ह चा आपल्याला बोध होतोय. घ छ ठ ढ यांचा उच्चार करताना पण काय होतोय, छ ची छटा दिसून येते. त्यामुळे हे काय आहेत, महाप्राण व्यंजन आहेत. त्यामुळे ही काय आहेत, महाप्राण व्यंजन आहेत. इतर काय यांचे महाप्राण नसणारी जी इतर व्यंजने असतात त्यांना अल्पप्राण व्यंजने म्हणतात. अनुनासिके म्हणजे काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार आपल्या नाकातून होतो त्यांना आपण अनुनासिके म्हणतो. आणि उष्मे, उष्मे म्हणजे काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्या मुखामध्ये उष्णता निर्माण होते त्यांना आपण उष्मे म्हणतो. उदाहरणार्थ श श स यांचा त्यामध्ये समावेश होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाप्राण. बघा, जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे, तर इथं कोणत्या प्रकारचा याचा अर्थ काय, तर उच्चार स्थानानुसार कोणत्या प्रकारचा असा इथं आहे. कोणत्या प्रकारचा म्हणजे उच्चारानुसार कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा, जन मधल्या जो ज आहे त्याचा उच्चार कसा होतोय, तर ज ला य जोडल्यासारखा. जन मधल्या ज चा उच्चार कसा होतो, ज ला य जोडल्यासारखा होतो. आणि ज्यावेळेस ज ला य जोडल्यासारखा ज चा उच्चार होतो त्यावेळेस तो उच्चार असतो कोणता, तालव्य. कोणता उच्चार असतो, तालव्य असा उच्चार असतो. जन मधल्या ज चा उच्चार कसा आहे, तालव्य असा आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे तालव्य. आता फक्त तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य यांच्यामधला फरक समजावा म्हणून तुम्हाला सांगतो. ज चं उदाहरण सांगतो. एक शब्द आहे हा जग. जग म्हणजेच काय, विश्व. जग म्हणजेच विश्व. तर याच्यात पण ज चा उच्चार कसा आहे, या ज सारखाच होतोय. या जग मधल्या ज चा उच्चार या ज सारखाच होतोय. त्यामुळे इथल्या ज चा उच्चार पण कसा आहे, तालव्य असाच आहे. तालव्य असाच आहे. पण मी हाच शब्द जर असा लिहिला त्याचा अर्थ वेगळा काढला, जग असा अर्थ काढला. जग म्हणजे काय, तर जिवंत राहा. जग म्हणजे काय, जिवंत राहा. आपण म्हणतो तू शांत जग म्हणजे शांतपणे जिवंत राहा. तर इथं जग हा वरच्या शब्दाचा उच्चार आहे जग आणि खालच्या शब्दाचा उच्चार आहे जग. जग असा आहे. जेव्हा ज असा उच्चार होतो, ज चा उच्चार ज असा होतो त्यावेळेस तो उच्चार असतो काय, दंत तालव्य उच्चार असतो. दंत तालव्य असा उच्चार असतो. दंत तालव्य असा उच्चार असतो. जग ज असा उच्चार केला तर, आणि ज चा ज असा उच्चार केला तर तो असतो तालव्य, आणि ज असा उच्चार केला तर असतो दंत तालव्य. आता बघा मित्रांनो, खालील दोन शब्द दिलेले आहेत. त्यांच्या एकत्रीकरणातून कोणता संधियुक्त शब्द किंवा जोड शब्द तयार होतो असं विचारलंय. वधू आगमन. वधू आगमन. आता आपल्याला हे थोडक्यात बघायचं आहे. तर हे उदाहरण जे आहे वधू आगमन, हे उदाहरण आहे कशाचं, स्वरसंधीचं. हे उदाहरण आहे स्वरसंधीचं. आणि स्वरसंधीचा पण प्रकार आहे तो म्हणजे यनादेश. यनादेश संधीचं उदाहरण आहे. तर यनादेश संधीमध्ये काय होतं की बघा, ई किंवा उ किंवा रू म्हणजे हा ई हा दीर्घ पण येतो. हा उ जो आहे, हा उ आहे तो दीर्घ पण येतो आणि हा रू तसाच राहतो. तर हे जे ई आहे किंवा उ आहे किंवा रू आहे यांच्या समोर जर विजातीय स्वर आला, विजातीय स्वर आला, उच्चार स्थानानुसार विजातीय स्वर आला तर काय होतं, ई चं कशात रूपांतर होतं, य मध्ये रूपांतर होतं. उ चं रूपांतर होतं व मध्ये आणि रू चं रूपांतर होतं र मध्ये. बघा, विजातीय स्वर म्हणजे काय, तर जे स्वर भिन्न उच्चार स्थानातून निघतात, भिन्न उच्चार स्थानातून निघतात त्यांना विजातीय स्वर म्हणतात. ई चा विजातीय स्वर कोणता, तर ई सोडून इतर सर्व स्वर हे ई चे विजातीय स्वर आहेत. म्हणजे अ आ उ ए आय सगळे. ई च्या पुढे जर ई आला तर तो विजातीय नाही, सजातीय स्वर होणार. तर ई च्या पुढे जर विजातीय स्वर आला तर काय होतं, ई चा य बनतो. उ च्या पुढे जर विजातीय स्वर आला तर उ चा व बनतो आणि रू चा र बनतो. तसं इथं काय झालंय बघा, वधू. आपण थोडक्यात बघतोय की वधू हा जर शब्द घेतला त्यामधला जो हा धू आहे तो कसा बनलेला आहे,
तर ध हे व्यंजन आणि उ उ हा काय आहे, उ हा स्वर आहे आणि ह्या दोन्ही पासून धू हा शब्द बनलेला आहे. पण शेवटी उच्चार वधू मध्ये सर्वात शेवटी उच्चार होतोय कोणाचा, तर उ या स्वराचा होतोय, उ या स्वराचा होतोय. आणि या स्वरामध्ये मिसळतोय कोणता स्वर, तर आ हा स्वर मिसळतोय. कोणता स्वर मिसळतोय, आ हा स्वर मिसळतोय. आणि आ हा जो स्वर आहे बघा, आ हा जो स्वर आहे तो काय आहे, उला विजातीय स्वर आहे, उला विजातीय स्वर आहे. अशा वेळी काय होतो, उचा व बनतो. अशा वेळी उचा काय बनणार, व बनतो आणि त्याच्यामध्ये हा पुढला आ हा स्वर मिसळतो. त्याच्यामध्ये पुढला आ हा स्वर मिसळतो आणि नवीन शब्द तयार होतो. ते मग नवीन शब्द असा इथं कुठला तयार झालेला आहे, तर हा शब्द तयार झाला, वधवागमन. वधवागमन इथं काय झालंय, धू मधला हा ध तर आहेच, पण त्याच्यामध्ये जो हा उ हा स्वर आहे तो उ हा स्वरामध्ये काय झालाय, पुढे येणारा आ हा स्वर मिसळलाय. त्यामुळे उचं काय होतोय, व होतोय आणि त्याच्यामध्ये आ हा स्वर मिसळतोय. तेव्हा हा शब्द तयार कसा होतोय, ध्वा असा तयार होतोय, ध्वा असा तयार होतोय. त्यामुळे तो वधवागमन हा शब्द बरोबर आहे. याचं उदाहरण काय आहे, वधवागमन असं उदाहरण आहे. इतर जे इतर पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. हा चौथा पर्यायाचं उत्तर आहे. बघा पुढला प्रश्न आहे, निश्चित अनेक वचनी शब्द ओळखा. निश्चित अनेक वचनी शब्द ओळखा. तर बघा इथं आपण लगेच निश्चित अनेक वचनी, हा लांडगा हा निश्चित अनेक वचनी शब्द नाही. कारण लांडगा या शब्दाचं अनेक वचन काय होतं, लांडगे अनेक वचन होतं. कोल्हा हा शब्दाचा पण अनेक वचन काय होतं, कोल्हे असं अनेक वचन होतं. हरिण, हरिणचं अनेक वचन काय होतं बघा, हरिणचं अनेक वचन हे हरिण असंच होतं. हरिणचं अनेक वचन काय होतं, हरिण असंच होतं, हरणे असं होत नाही, लक्षात ठेवा. हरिणचं अनेक वचन हरिण असंच होतं. आणि चित्ता या शब्दाचं अनेक वचन काय होतं, चित्ते असं होतं. त्यामुळे इथं हरिण हे काय आहे, अनेक वचनी शब्द आहे. हरिण हाच काय आहे, निश्चितपणे अनेक वचनी शब्द आहे. लांडगा हा निश्चितपणे अनेक वचनी नाही, तो निश्चितपणे एक वचनी शब्द आहे. कोल्हा हा निश्चितपणे एक वचनी शब्द आहे, कारण त्याचं अनेक वचन कोल्हे असं होतंय. चित्ता हा पण निश्चित काय आहे, एक वचनी शब्द आहे, कारण त्याचं अनेक वचन चित्ती असं होतंय. पण हरिण हा काय आहे, निश्चित अनेक वचनी शब्द आहे, कारण हरिण या शब्दाचं अनेक वचन काय होतंय, तर हरिण असंच होतंय. हरिण या शब्दाचं अनेक वचन हरिण असंच होतंय. त्यामुळे याचं उत्तर हरिण असं आहे. बघा पुढला हा शब्द कायम येत असतो की हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर हंस या शब्दाचे अनेकांना वाटतं की हंसीन हे रूप असू शकेल, पण हे चुकीचं आहे. हंसिका नाही, हंसा नाही. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे, हंसी. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे हंसी किंवा हंसी. हंसी किंवा हंसी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, इथं सर्वनामाचा प्रकार विचारलेला आहे की तुला हवे ते तू घे. तुला हवे ते तू घे यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत. तर बघा तुला हवे ते तू घे याच्यातून निश्चितपणे सर्वनाम कोणतं कोणत्यासाठी आलेलं आहे कळतंय का. यामध्ये समजा ते हे सर्वनाम बघा, ते हे जे सर्वनाम आहे ते नेमकं कोणत्या नामासाठी आलेलं आपल्याला समजतंय का, तर नाही समजत. तुला हवं ते तुला तू हवं ते घे, तुला तू हवं ते तू घे यामधलं ते हे जे सर्वनाम आहे ते नक्की कशासाठी आलेलं आहे ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे ते काय आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनाम आहे. आता या वाक्यात इतर पण अनेक सर्वनाम आले, दुसरे आले. समजा तू हे सर्वनाम आलेलं आहे किंवा इथं पण तू हे सर्वनाम आलेलं आहे. पण तू हे जे सर्वनाम आहे त्याचा जो प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, तो याच्या पर्याय दिलेला नाही. पुरुषवाचक सर्वनाम हा पर्याय इथं दिलेला नाही. त्यामुळे यापैकी कोणतंच उत्तर येणार नाही. इथं फक्त ते हे जे अनिश्चित असं सर्वनाम आहे त्याचाच एक पर्याय दिला, अनिश्चित सर्वनाम. ते हे इतर कोणत्याही सर्वनामाच्या प्रकारात येत नाही. त्यामुळे याचं उत्तर ते असंच आहे. तू हे येतं पुरुषवाचक सर्वनामाच्या प्रकारात, पण पुरुषवाचक सर्वनाम असा इथं पर्याय दिलेला नसल्यामुळं ते उत्तर येणार नाही. आता बघा पुढला प्रश्न आहे, काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय. काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय या वाक्यातील शब्द अव्यय ओळखा.
तर बघा यामध्ये शब्दयोगी अव्यय जे आहे ते आहे वाचून. शब्दयोगी अव्यय कोणते आहे? वाचून. कारण शब्दयोगी अव्यय हे कायम काय असतं, कोणत्या तरी शब्दाला जोडून येत असतं आणि दोन शब्दांमधला संबंध सांगण्याचं काम करतं. काटा आणि गुलाब यांच्यामधला हा संबंध सांगतोय. काट्या वाचून गुलाब कधी सापडेल काय? तर यात वाचून हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कायमच शब्दाला जोडून येत असतं. त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता. साधी ट्रिक आहे. एका शब्दाला जोडून आले दुसरा शब्द इथं दुसरा कुठलाच नाही. हे चुकून झालेलं आहे टाईप करताना. तर इथं काय आहे? वाचून. वाचून हे याचं उत्तर आहे. हा तर बघा आता पुढला प्रश्न आहे की व्योम. व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आकाश. आकाश. आणि आकाश म्हणजेच काय? गगन. त्यामुळे व्योम याचा समानार्थी शब्द कोणता आहे? गगन. या प्रश्नाचं उत्तर आहे गगन. या प्रश्नाचं उत्तर आहे गगन. व्योम म्हणजेच आकाश, आकाश म्हणजेच गगन. तर आता इतर जे तीन शब्द आहेत ते पण तुम्हाला समानार्थी शब्द म्हणून परीक्षेला येत असतात. त्यांचा आपण फक्त अर्थ बघूया जाता जाता. कांता म्हणजेच काय? पत्नी. त्यानंतर कासार. कासार म्हणजेच काय? तलाव. कासार म्हणजे तलाव. आणि क्षमा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? माफी. क्षमा म्हणजेच काय? माफी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गगन, पहिला पर्याय. त्यानंतरचा पुढला हा वारंवार येणारा प्रश्न आहे बरं का. वारंवार या शब्दावर येणारा हा वारंवार प्रश्न आहे. तर वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाचा कोणता प्रकार आहे? तर बघा वारंवार या शब्दातून आपल्याला काय दिसून येतंय की एखादी घटना पुन्हा पुन्हा घडते. हा प्रश्न मी म्हटलं वारंवार येतोय म्हणजे काय येतोय? पुन्हा पुन्हा येतोय. तर ज्या शब्दातून एखादी घटना पुन्हा पुन्हा घडले असं सांगितलं जातं तो शब्द काय असतो? तर आवृत्ती दर्शक असतो. कोणता असतो? आवृत्ती दर्शक असतो. आवृत्ती म्हणजेच काय? पुन्हा पुन्हा घडणे. वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? तर आवृत्ती दर्शक आहे. आवृत्ती दर्शक नाही, कारण त्यातून काय होतं? एखादी घटना पुन्हा पुन्हा घडते हे दिसून येतं. त्यामुळे त्याला वारंवार त्यामुळे त्याला काय म्हणतात? आवृत्ती दर्शक म्हणतात. पुन्हा पुन्हा घडणारे. आवृत्ती दर्शक आणि सातत्य दर्शक याच्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. तर सातत्य दर्शक मध्ये काय असतं? इथं पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटना असतात. पुन्हा पुन्हा घडणारे. इथं काय असतात? अखंड चालू असणाऱ्या घटना. अखंड चालू असणाऱ्या घटना सांगणारे जे शब्द असतात का नाही त्यांचा समावेश कशात होतो? सातत्य दर्शक मध्ये होतो. उदाहरण देऊन सांगतो थोडक्यात, लगेच समजून घ्या तुम्ही. आवृत्ती दर्शक मध्ये आपण काय म्हणू शकतो की मला वारंवार भूक लागते. वारंवार भूक लागते म्हणजे मला पुन्हा पुन्हा भूक लागते. तिथं पुन्हा पुन्हाचा भास झाला की ते असतं आवृत्ती दर्शक. मला वारंवार भूक लागते. आणि सातत्य दर्शक म्हणजे काय असतं? अखंड चालू असणारी घटना. तर त्याचं उदाहरण काय सांगता येईल की मी दिवसभर अभ्यास करतो. दिवसभर अभ्यास करतो ह्याच्यात पुन्हा पुन्हा नाही, तर दिवसभर म्हणजे सतत किंवा अखंड चालणारी घटना आहे. दिवसभर अखंड चालणारी घटना कोणती? अभ्यास करण्याची. त्यामुळं मी दिवसभर अभ्यास करतो यामधलं दिवसभर हे आहे ते सातत्य दर्शक आहे. आणि मला वारंवार भूक लागते याच्यामधला वारंवार हे आहे काय? आवृत्ती दर्शक. आता बघा पुढील पैकी विसंगत म्हण ओळखा. हा प्रश्न तसं म्हटलं तर अतिशय सोपा होता. कारण बघा पहिला प्रत्येक जर पर्याय आपण व्यवस्थित वाचले तर समजून येते. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग एका बाजूला आहे आणि इलाज दुसरीकडेच करणे असा त्याचा अर्थ आहे. रोग एका बाजूला असणे, जिथं रोग आहे तिथं उपचार नाही करायचा, दुसरीकडेच उपचार करायचा. म्हणजे केर गेलेला आहे डोळ्यात पण फुंकर मारायचं चाललंय कुठं? कानात. त्या पद्धतीनेच याच अर्थाची म्हण दुसरी कोणती आहे? तर मानेवर गळू आणि पायाला जळू. म्हणजे गळू हा पण एक प्रकारचा आजारच आहे. तो मानेला होतो. मानेला असा सूज येते तर मानेला गळू झालेला आहे आणि त्याचा उपचार मात्र कुठे चाललेला आहे? पायाला. पायाला जळू. जळू म्हणजे तो कीटक आहे. त्या कीटकाद्वारे काय केले जाते? गळूवर उपचार केले जातात. तर मानेवर गळू आहे पण उपचार कुठे चाललाय? पायाला. त्यामुळं हे आणि ह्या म्हणीचा अर्थ एकच होतोय तुमच्या लक्षात येते. तसंच ही चौथी जी म्हण आहे इथली त्याचा पण अर्थ तोच आहे. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. म्हणजे आग लागलेले रामेश्वर आहे या ठिकाणी
आणि अग्निशमन दलाचा बंब आहे तो गेलाय कुठं, सोमेश्वराला. आलं ध्यानात? आग लागलेली म्हणजे यासारखं झालं की मानेवर गोळ्याने उपचार चाललाय पायाला, तसंच आग लागलेली आहे रामेश्वरीला आणि बंब मात्र गेलेला आहे सोमेश्वरीला. तसाच ह्या तिन्हींचा अर्थ वेगळा आहे, एकच आहे. हे पहिला पर्याय, हा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय, तिन्हींचा अर्थ एकच आहे. आणि ही जी म्हण आहे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हा विसंगत पर्याय आहे. ही विसंगत म्हण आहे. लेकी बोले सुने लागे, इथं सुने, इथं चुकून झालेलं आहे. लेकी बोले सुने लागे. सुने लागे म्हणजेच काय, तर आपण बोलायचं असतं सुनेला, पण सुनेला बोलण्याचं डेअरिंग होत नाही अनेक सासवांचं. मग काय करायचं, लेकीला बोलायचं म्हणजे ते सुनेला कळणार असं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे हा दुसरा पर्याय. बघा, सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता सुधा या शब्दाचा आधी आपल्याला समानार्थी शब्द कोणता हे ओळखता आलं पाहिजे, किंवा सुधा या शब्दाचा अर्थ काय आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर सुधा या शब्दाचा अर्थ काय आहे, अमृत. सुधा या शब्दाचा काय अर्थ आहे, अमृत. अमृत म्हणजे काय, अमृत पिल्यानंतर तो माणूस काय अमर होतो, तो कधीच मरत नाही, म्हणून त्याला अमृत म्हणतात. सुधा या शब्दाचा आहे अर्थ अमृत. मग अमृतला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे याच्यामध्ये, तर तो आहे जहर. तो कोणता आहे, जहर. जहर म्हणजेच काय, तर विष. जहर म्हणजेच काय, विष. अमृतला विरुद्धार्थी शब्द आहे जहर म्हणजेच विष. आणि विष हाच काय आहे, सुधा या शब्दाला सुद्धा काय आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. विष हा पण विरुद्धार्थी आहे आणि जहर हा पण विरुद्धार्थी आहे. तर बघा आता शेवटचा प्रश्न, पानिपतावर लाख बांगडी फुटली या वाक्यातून कोणती शब्दशक्ती दिसून येते. बघा, हा जो प्रश्न आलेला आहे पानिपतावर, तर पानिपतचं जे तिसरं युद्ध झालं त्यात मराठ्यांचा खूप मोठा पराभव झाला आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक मेली गेली, त्याच्यावर आधारित आहे. पानिपतावर 1 लाख लोक मेली, पण त्यांच्या ज्या बायका होत्या त्या महाराष्ट्रामध्ये, पानिपत ही आहे हरियाणामध्ये, तिथं 1 लाख लोक आपल्यातली मेली, मराठा लोक. पण त्यांच्या ज्या बायका आहेत त्या महाराष्ट्रात विधवा झाल्या, आणि बायको विधवा झाल्यानंतर त्यांच्या बांगड्या फोडल्या जातात, म्हणजे त्यांच्या बांगड्या महाराष्ट्रात फोडल्या गेल्या, पण त्यांचे पती तिकडं मृत्युमुखी पडले. हे प्रतिकात्मक दृष्ट्या सांगण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे. तर हे जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे लक्षणा या शक्तीचं. लक्षणा या शक्तीचं, तर लक्षणा या शक्तीचं वैशिष्ट्य काय आहे, तर वाक्यामध्ये दिलेला आहे असाच अर्थ न घेता, वाक्यामध्ये दिलेल्या शब्दांमधून जो अर्थ व्यक्त होतोय तो आहे असाच न घेता त्याला सुसंगत असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे पानिपतावर लाख बांगडी फुटली म्हणजेच काय, त्याचा पानिपतावरच बांगडी फुटली अशातला भाग नाही, तर पानिपतावर 1 लाख योद्ध्यांचा मृत्यू झाल्यामुळं त्यांच्या बायकांना त्यांच्या घरी महाराष्ट्रात काय करावं लागलं, बांगड्या फोडाव्या लागल्या, असं त्याचा सुसंगत असा आपल्याला अर्थ घ्यावा लागतोय. त्यामुळे हे उदाहरण आहे कशाचं, लक्षणा या शक्तीचं उदाहरण आहे. लक्षणा या शक्तीचं अजून एक उदाहरण कोणतं परीक्षेला येतं, ते म्हणजे आम्ही ज्वारी खातो. आम्ही ज्वारी खातो. बघा, कोणत्याही माणसाने जर तुम्हाला सांगितलं की आम्ही ज्वारी खातो, तर या वाक्याचा आपण आहे असाच अर्थ घेत नाही, तर याला सुसंगत असा अर्थ घेतो की आम्ही ज्वारी खातो. या शब्दाचा आपण सुसंगत अर्थ काय घेतो, तर ज्वारी खातो म्हणजेच काय करतो, तर ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी आम्ही खातो. ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी आम्ही खातो, असा याचा सुसंगत असा अर्थ घेतो. तर लक्षणा या शक्तीमध्ये काय असतं, तर दिलेल्या वाक्याचा काय करावं लागतं, आपल्याला सुसंगत असा अर्थ घ्यायचा असतो, दिलेला आहे असाच अर्थ घेऊन चालत नाही. आता इथं या पण शक्ती, अभिधा शक्ती आहे, व्यंजना शक्ती आहे, प्रथमा ही शक्ती नाही. तर यांची उदाहरणं बघण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हेनेटर करिअर वरचा या विषयावरचा व्हिडिओ बघावा लागेल. तिथं तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती कळेल. इथं जर मी माहिती देत बसलो तर जास्त वेळ लागेल, त्यामुळे इथंच थांबतो. फक्त पुढे एक तुम्हाला सूचना मला द्यायची आहे, ती म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल विषयी. तर बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे आपली पहिली प्रश्नपत्रिका झाली आहे, ती प्रश्नपत्रिका पूर्ण उत्तरांसहित व्हेनेटर पोलीस भरतीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे. आणि या टेलिग्राम चॅनलवर एवढंच नाही, इतर अनेक गोष्टी तुम्हाला दिसून येतील.
पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणारे सगळ्या व्हिडिओची लिंक या चॅनलवरती तुम्हाला सापडेल. त्याचबरोबर रोज काय पोलीस भरतीला हमखास येणारे जे प्रश्न असतात ते या चॅनलवरती पोस्ट केले जातात. त्याचबरोबर पोलीस भरतीविषयी घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी किंवा इतर चालक घडामोडींची माहिती पण आपण या चॅनलवरती देत असतो. आणि हा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.